नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहे अख्खा मसूरची रेसिपी. साधी सोपी एकदम रेसिपी आहे. जास्त मसाले वगैरे नाही आहेत त्यात. तर त्यासाठी पहिल्यांदा कांदे घ्यायचे मोठे 3 कांदे चिरून घेतलेत. त्याच्यानंतर लसूण आणि थोडेसे जिरे बारीक करून घ्यायचे. ते झाल्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये आपण चिरलेले कांदे ते टाकायचे. मस्त असा कांदा भाजून घ्यायचा आहे. सोनेरी लाल कलर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. आणि अख्खा मसूरसाठी जास्त कांद्याचा वापर करायचा आहे, तर आपली भाजी छान होईल. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि जिरे ते मगाशी टेचून घेतलेले ते घालायचे. ते भाजून घ्यायचे मस्त. भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचेत. त्यामध्ये आपण घेतले गरम मसाला, त्यात थोडीशी दालचिनी पावडर घेतली, लाल तिखट घेतले, कांदा लसूण मसाला आणि थोडीशी आपला सोड्याची चिमट घेतली. छान असं तो मसाला कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे. बाकी गरम मसाल्यासोबत दालचिनी पावडर थोडीशी टाकायची, म्हणजे छान असा खमंग वास येतो. जास्त मसाल्याचा वापर करायचा नाही. जास्त तेलकट मसालेदार पदार्थ खाणं आपल्या शरीराला पण चांगले नाही. आणि कमी मसाल्यात जर छान होत असेल तर बाकी काही मसाल्यांची जास्त गरज पण नाही. त्यानंतर त्यामध्ये भिजवलेला अख्खा मसूर हा 2 ते 3 तास पाण्यामध्ये चांगला धुवून भिजवून घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा भिजवलेला मसूर आहे, शिजवून घेतलेला नाही आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात आता शिजायला ठेवताना जास्त असं पाणी ओतून ठेवायचं आहे, म्हणजे त्या पाण्यामध्ये अख्खा मसूर आपला चांगला शिजला जाईल. आपल्याला लागेल तेवढं पाणी थोडंसं जास्तच ओतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि असंच बारीक फ्लेमवर शिजून द्यायचं आहे. मसूर आपला थोडा शिजत आला आहे. मंद आचेवर असाच ठेवून द्यायचं आहे. मस्त असा आपला झणझणीत अख्खा मसूर तयार आहे.